नमस्कार मंडळी, सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण होममेड केक बनवणार आहोत बिस्किटापासून। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। होममेड केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे 10 वाले 2 मी पार्लेजी घेतलेले आहेत आणि हाइड अँड स्टिक बिस्किटाचे 2 पुडे घेतलेले आहेत आणि हा 10 वाला इनो रेग्युलर वाला घ्यायचा आहे आणि त्यासाठी लागणारे हे 1 ग्लास असं दूध घेतलेलं आहे। कमी जास्त आपण ठरवायचं आहे आणि हे मी साखर बारीक करून घेतलेली आहे, आपल्या चवीनुसार टाकायची आहे। आता मी केक बनवण्याची रेसिपी चालू करत आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी बिस्किट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। हे सगळी बिस्किट आपल्याला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। हे मी टाकून घेते, पूर्ण पुडा बसला तर टाकते, नाहीतर मग 2 भांडी करेन बघते। अशी मी सगळी बिस्किट बारीक करून घेते। हे मी दोन्ही बिस्किटचं पुडं असं बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण दूध टाकून घेऊया। थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही। आपल्याला लागेल असं दूध टाकायचं आणि एकाच बाजूने असं फेटायचं आहे। लागलं तर थोडं थोडं करून असं दूध टाकून घ्यायचं आहे। मी 1 पेला भरून दूध घेतलेलं आहे, जर लागलं तर मी अजून घेईन, बघते मी हे मिक्स करून घेते। हे असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बघा, मस्त असं स्मूथ असं झालेलं आहे हे। आणि केकच्या भांड्याला मी मैदा आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडे मी टोप ठेवलेला आहे गॅसवर प्रीहीट करायला। आणि आता आपण त्यामध्ये बिस्किट जशी गोड आहेत बघून तशी आपण साखर टाकून घेणार आहे। आता यामध्ये आपण आपल्या चवी कसं गोड पाहिजे असं आपण साखर टाकून घेणार आहे। मी यामध्ये आता 4 चमचे साखर टाकून घेते। हे बघा, मी 4 चमचे साखर टाकून घेतलेला आहे आणि परत असं हलवून घेते। तर ह्याचा साखर मिक्स करून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये हा इनो पॅक आहे तो पूर्ण टाकणार आहोत। हा मी टाकून घेते। आपल्याला ज्या वेळेला बेक करायला केक टाकायचा आहे तेव्हाच आपण हा इनो त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हा असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण हे केकचं बॅटर भांड्यामध्ये टाकून घेऊया। पूर्ण असं सगळं टाकून घेऊ। हे बघा, पूर्ण टाकून झालेलं आहे। हे असं टॅप करून घेऊ भांडं, म्हणजे त्यामध्ये एअर निघून जातो। आता आपण हे बेक करायला ठेवून देऊया 1 तासासाठी। हे मी बेक करायला ठेवलेलं आहे। आता 15 मिनिटासाठी मी गॅस मोठा करून घेते आणि ह्याला आता मी 15 मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर मी गॅस बारीक करून घेणार आहे। असं 30-35 मिनिटं बघणार आहोत, नाहीतर मग नंतर चालूच ठेवणार आहोत। 1 तास झालेला आहे। आता आपण हे काढून बघूया झाला का नाही। ह्यामध्ये आपण आता हा चाकू घालून बघूया झाला आहे का। हा बघा, क्लीन निघलेला आहे। आपला केक खाण्यासाठी तयार झालेला आहे। मी हा काढून घेते। हे बघा, आपला केक असा मस्त थंड झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, मस्त असा निघलेला आहे। आता आपण त्याला कट करून घेऊया। मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे। आपण हा कट करूया, तुम्हाला मी दाखवते।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.